मी 2 असे चमत्कार बघितले की ज्याच्यामुळे माझा देवावरती खूप विश्वास वाढला आहे. आणि आपण बघतो बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी जे आपल्यासोबत होतात किंवा ज्या होतात आजूबाजूला आपल्याला दिसतात आणि आपल्याला जाणवतात, ते देव करत असतो. देव आहे हे बघून आपल्याला कुठे ना कुठे वाटतं मनात की नाही, खरंच देव आहे आणि तो भक्तांच्या हाकेला धावून येतोच. तर झालं असं की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पुण्यात 7 किंवा 8 जूनपासून पाऊस चालू होतो, पण यावर्षी मात्र पूर्ण महिना ओलांडून गेला तरी देखील पाऊस काही पडत नव्हता. सर्वजण त्रस्त झाले होते, पाण्याची टंचाई जाणवत होती, शेतकऱ्यांना बरेच प्रॉब्लेम येत होते. आणि असं हे सर्वांना त्रास होत असताना जेव्हा दगडूशेठ बाप्पाला, सर्वांना माहिती असेल जे पुण्यात राहतात, दगडूशेठ बाप्पाला 2100 भाज्यांचा भोग दाखवला गेला, नैवेद्य दाखवला गेला. आणि त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी तो भोग दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पुण्यात पाऊस चालू झाला. आणि तो पाऊस इतक्या प्रचंड प्रमाणात होता, इतका पाऊस पडला की त्याने पूर्ण महिनाभराची कसर काढली. कसर पूर्ण भरून तर काढलीच. आणि त्यानंतर आपण बघतो की पालखी येते पुण्यात. पाऊस इतका पडला होता की इंद्रायणीचा जो पूल आहे आळंदीतला, तो पूर्ण पाण्याखाली गेला होता. त्यामुळे ह्यावेळेस पालखी जेव्हा येणार होती तेव्हा पालखी सोहळ्यामध्ये असं होतं की तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाते. आणि याच्यामध्ये बरेच भक्त सहभागी होतात. खूप सारे भक्त माऊलींसोबत पायी चालत जातात आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंतचा हा प्रवास करतात. आणि यावेळेस पाऊस असल्यामुळे असं ठरवण्यात आलं की वरून असे आदेश आले की पालख्यांना दुसऱ्या वाहनांमध्ये पुढे नेलं जाईल आणि ही यात्रा सफल करण्यात येईल. आणि भाविकांनी मात्र कोणी माऊलींसोबत जाण्यास त्यांना सक्त मनाई होती की ते जाऊ नाही शकत भक्त यावेळेस पालखीसोबत. परंतु असं न होता जेव्हा पालखी पुण्यात येते तेव्हा, जेव्हा पालखी चालू झाली तेव्हापासून जेव्हा पुण्यात आली 9-10 तारखेला, तेव्हा तुम्ही बघताल 2 ते 3 दिवस बिलकुल पुण्यात पाऊस नाहीये, पूर्णपणे पाऊस थांबलाय. जो पूल होता इंद्रायणीचा, जो की पाण्याखाली गेलता, तिथे सुद्धा पाऊस पूर्णपणे म्हणजे बंद झाल्यामुळे पाणी पुलाखालून व्हायला लागलं. आणि जे भक्त नाराज झालते की आपल्याला आपल्या माऊलींसोबत प्रवास नाही करता येणार, त्यांना सुद्धा माऊलींसोबत जाता आलं, त्यांना सुद्धा तो प्रवास करता आला. आणि त्यामुळे ते भक्त, ते भाविक प्रचंड प्रमाणात आनंदी झालेत आणि खुश झालेत. आणि पालखीचा पण सगळ्यांना आनंद घेता आला, कारण 2-3 दिवस झालं पुण्यात बिलकुलच पाऊस नाहीये. तर मला असं वाटतं की देव प्रत्येक भक्ताचं ऐकतोच. आणि तुमचे प्रॉब्लेम कितीही मोठे असू द्या, कितीही मोठे, पण ते तुमच्या देवापेक्षा मोठे नाही आहेत. आणि तुम्ही जर तुमच्या देवाला मनापासून बोलवताय, काही सांगताय, तर तो तुमच्या हाकेला नक्कीच धावून